आई गावदेवी कोलिवली या संघाची प्रशांत आणि कुमार. मागच्या सामन्यामध्ये कोलिवली संघाने 81 धावा बनवल्या होत्या. या स्पर्धेतली सर्वोच्च अशी धावसंख्या. त्याच्यामध्ये वैभव पाटील यांनी 44 धावा काढलेल्या होत्या. तर पहिल्या सामन्याचा विचार केला तर सचिन भोईर यांनी वैयक्तिक 50 धावा बनवल्या होत्या शेलार संघातर्फे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. स्ट्राईकला प्रशांत, नॉन स्ट्राईकला कुमार आणि गोलंदाजीसाठी विशाल. 4 षटकांचा सामना असेल. पहिले षटक पॉवर प्लेचं. फक्त 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील. शेलार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर फलंदाजी करण्याची संधी कोलिवली या संघाला दिलेली आहे. पाहुया स्ट्राईकला असतील फलंदाज प्रशांत, नॉन स्ट्राईकला कुमार आणि गोलंदाजीसाठी पहिलं पॉवर प्लेचं महत्वाचं षटक घेऊन विशाल. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच ऑफ द डे म्हणायला काही हरकत नाही हा सामना. तर कोलिवली संघासाठी सुवर्ण संधी आहे. षटकारांची जर हॅट्रिक मारली तर पप्या शेट याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू होता. निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूची चांगली सुरुवात झालेली आहे विशाल याच्याकडून. प्रशांत पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला होता निर्धाव स्वरूपात. त्यानंतर दुसरा चेंडू. यावेळेस मात्र फ्लाइंग स्ट्रोक. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तिथे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांशी श्री गणेश झालेला आहे कोलिवली संघाचा. मिड विकेटला मारायचा होता परंतु चेंडू लॉंग ऑनला गेला. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल. गोलंदाजी ट्रॅकवर समोर फलंदाज प्रशांत. अतिशय महत्वाचा हा सामना दोन्ही संघांसाठी. विशाल टू प्रशांत. ते मात्र चेंडू उडवलाय मिड विकेट सीमेरेषेबाहेर. षटकार.
फलंदाज असेल कुमार. धावसंख्या आहे 16. एक षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय अक्षय कुमारसाठी. पहिला चेंडू पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद देताना क्षेत्ररक्षक कुमारला सोपा झेल होता. जागेवरून हलण्याची गरज नव्हती. तर शुभागमन होत आहे शैलेशजी शेळके साहेबांचं. सुस्वागतम. स्मृती चषक 2025 मध्ये सोपा झेल होता तो सोडला क्षेत्ररक्षकाने. एक धाव मात्र मिळते. एक धाव सैनिक संघाची धाव संख्या होती ती 17. स्ट्राईकला आले ते वैभव पाटील. वैभव पाटील यांनी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता. अक्षय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. राईट आर्म मैदानाच्या आतमध्ये 2 झेल इथे सुटलेले आहेत. वैभव पाटील याचा महत्वाचा झेल तिथे सुटलेला आहे. या 2 धावांशी संघाची धाव संख्या होती ती 20. कदाचित हा झेल महागात पडू शकतो पॉवर शेलार या संघासाठी. पुन्हा एकदा ललित गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज वैभव पाटील. इथे मात्र चेंडू उडवलाय. चोवीस धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा ललित गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. समोर फलंदाज असेल वैभव. आखुटापचा चेंडू बॅटची कडा घेतलेली आहे आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव. धाव संख्या होती ती 25. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे. 25 धावा धाव प्रकार लागलेले आहेत. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू टाकून झालेले आहेत. कोलिवली संघासाठी सुवर्ण संधी. लगातार 2 षटकार मारले तर 500 रुपयाचे पारितोषिक. पप्प्या शेट याच्याकडून. याच दरम्यान चेंडू हवेत आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल सुटतोय. काही चाललंय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा जीवनदान वैभव पाटील साठी. 27 धावा धाव प्रकार लागलेले आहेत.
एकदम खराब असे क्षेत्ररक्षण म्हणायला हरकत नाही शेलारचं. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी क्षेत्ररक्षण केलं होतं त्या उलट या सामन्यामध्ये मात्र एकदम खराब क्षेत्ररक्षण. 3 झेल सुटले गेलेले आहेत या सामन्यामध्ये. धावसंख्या आहे ती 27. ललित पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल वैभव. इथे मात्र कटचा फटका, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. धावपळकावर लागलेले आहेत. वैयक्तिक 22 धावांवर खेळत आहे वैभव पाटील. शेवटचा चेंडू या षटकातला, अंतिम चेंडू. खूप काही घडले या षटकामध्ये. 3 झेल उडाले, एक षटकार आला, एक चौकार आला ललित वैभवसाठी. ते मात्र बॅटची कडा. 1 धाव पूर्ण केलेला आहे, फक्त 1च धाव. आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 3 षटकामध्ये धावा बनल्या गेल्या 34. यानंतर रियान स्पॉट चावे आणि एनआर बोरपाडा या 2 संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. 34 धावा धावपळकावर लागल्या गेल्या आहेत. खूप काही या सामन्यामध्ये बघायला मिळालं. झेल सुटले, त्याउलट षटकार फक्त 3 लागलेले आहेत. एक चौकार सुद्धा लागलेला आहे, 3 षटकार लागलेले आहेत, 4 झेल सुटलेले आहेत. नवीन गोलंदाज विजय आणि फलंदाज असेल तो वैभव. विजय भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेले आहेत. समोर फलंदाज असेल वैभव. वैयक्तिक 23 धावांवर खेळत आहे. शेवटचा आणि अंतिम षटकाचा खेळ चालू आहे. पाहूया षटकामध्ये किती धावा काढण्यात यश येतं इथे आई गावदेवी कोलिवडी या संघाला. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील विजय भोईर घेऊन येतोय वैभवसाठी. ते मात्र चेंडू उडवलाय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. ये वैभव पाटिल है, ये सूरत देखता है ना मूरत देखता है, सिर्फ टीम की जरूरत देखता है. श्री तुकाराम खरीफ साहेबांचे या दरम्यान आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. पहिल्या चेंडूवर षटकार आलेले आहेत. धावसंख्या 40. वैभव पाटीलला जर तुम्ही जीवनदान द्याल तर त्याचे परिणाम तुम्हाला येथे भोगावे लागतीलच. पहिल्या चेंडूवर षटकार आलेला आहे. धावसंख्या होती ती 40. आता मात्र प्रेशर असेल गोलंदाज विजय भोईर याच्यावर. स्लो चेंडू, हा ही चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, षटकार. सुरेश म्हात्रे.
आता मात्र प्रेशर मध्ये असतील विजय भोईर. योग क्रिएशनचे प्रोप्रायटर श्री अक्षयजी शेळके यांचं शुभागमन होत आहे. वेलकम. फुलटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आलेला नाहीये आणि पंचांचा इशारा येतो चौकार आणि नो बॉल. दुष्काळात 13वा महिना येथे आलेला आहे विजय भोईर यांच्यावर. धावसंख्या होती ती 51. फुलटॉस चेंडू आता बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही तरी सुद्धा चेंडूने सीमारेषा गाठलेली आहे. 51 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू विजय भोईर फ्री हिट. आखुट्यापदा चेंडू भिरकावून दिलेला आहे. पंचांचा इशारा येतो षटकार. काय फलंदाजी झालेली आहे. भाऊ पाटील वैयक्तिक 45 या धावांवर खेळत आहे आणि टीमची टोटल आहे 57. पाहूया लागोपाठ दुसरी पहिल्या मॅच मध्ये 44 केले होते. या मॅच मध्ये 45. ते मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आणि चुकीचा थ्रो. 2 धावा. धावसंख्या होती ती 59. वैभव पाटील 47. फक्त 3 धावा दूर आहे अर्धशतकापासून वैभव पाटील आणि शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वैभव पाटीलला जीवनदान देणे चांगलंच महागात पडलेले आहे. ते पॉवर शेलरसाठी 2 वेळा संधी चालून आली होती वैभव पाटील याला बाद करण्याची. टॉस बॉक्स खाली करायचा आहे. छोटे प्रेक्षक विजय भोईर वैभव साठी. आखुट्यापदा चेंडू आता बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलेला आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या 59. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू या इनिंग मधला. धावसंख्या 59. 15 चेंडू मध्ये 47 धावा काढलेल्या वैभव पाटील याने. शेवटचा आणि अंतिम चेंडू. पाहूया आपला अर्धशतक पूर्ण करतोय का वैभव. ते मात्र चेंडू उडवलाय पॉइंटच्या दिशेने आणि चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव आणि धावसंख्या होती ती 60. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकामध्ये 60 धावा काढलेल्या आहेत त्या आई गावदेवी कोलिवली या संघाने आणि 61 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे पॉवर शेलार या संघासमोर. वैभव पाटील 48 नाबाद. तर महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेक होत आहे. एनआर बोरपाडा विपक्ष रियन स्पोर्ट चावे. तर मी दिनू भोईर साहेबांना विनंती करीन तसेच संदीपजी घरत आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. एक महत्त्वाच्या सामन्याची इथे नाणेफेक होणार आहे.
नाण्याच्या एका बाजूला एनआर बोरपाडा तर दुसऱ्या बाजूला स्मृती चषक. कॉल कोणाचा असेल? चावे. एनआर आणि एनआरच आलेला आहे. तर खूप खूप धन्यवाद मान्यवरांचे. रियान स्पोर्ट चावे नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम निर्णय काय असेल? गोलंदाजी करू. गोलंदाजी करण्यामागे काही खास कारण? मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली बॉलरांनी आमच्या, त्याच्यामुळे आम्ही गोलंदाजी करतोय. जी टीम मागच्या सामन्यामध्ये खेळली सेम टीम याच मॅचमध्ये खेळणार आहे? हा, सेम टीम असेल. तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल समोरच्या टीमला? कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण की होम टीम आहे आणि त्यांना जास्त स्कोर करण्याचा चान्स नाही देणार आम्ही. तर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. एनआर बोरपाडा नाणेफेक हरलेली आहे. नाणेफेक जिंकली असती तर निर्णय काय घेतला असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं. तर या उलट तुम्हाला फलंदाजी करायची आहे, तिथे फलंदाजी करताना किती धावांचं टार्गेट तुम्ही सेट केलेलं आहे मनामध्ये? असा मनामध्ये काही टार्गेट तर नाही, पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. तर मागच्या सामन्यामध्ये बिंदास लसने याने अतिशय सुरेख अशी फलंदाजी केली. तर बिंदास लसने कडून या मॅचमध्ये काय अपेक्षा असेल? बिंदास लसनेकडून अपेक्षा तर असेल, तसेच बाकीचे जे फलंदाज आहेत त्यांच्या सर्वांकडून अपेक्षा आहे त्यांनी आपला 100% द्यावा. तर खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. तर रियान स्पोर्ट चावे संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद उमेश पाटील सर. जाऊया मैदानामध्ये. धावा जमा झाल्या आहेत त्या 4 षटकामध्ये 60-61 धावांची आवश्यकता आहे टीम पॉवर शेलार संघाला. आणि वैभव पाटील यांच्या बॅटमधून 2 षटकार आले, त्याच्यासाठी इथे 500 रुपये जमा आहेत. कोण दिले? पपेशेठ माली यांच्याकडून 500 रुपये इथे जमा आहेत. सामना संपल्यानंतर वैभव पाटील आपण ते घेऊन जायचे. सलामीला 2 फलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला सचिन भोईर तर एका बाजूला विजय. स्ट्राईकवर असेल सचिन, नॉन स्ट्राईक विजय आणि गोलंदाज पोलार्ड. ह्याच्यानंतर होणारा एक मोठा सामना आपल्या पुढे येईल. टीम NR बोरपाडा वर्सेस टीम रियान स्पोर्ट चावे. दोन्ही संघामध्ये नाणेफेक झालेले, नाणेफेक जिंकलेले टीम चावे संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांचा निर्णय. पोलार्ड एक वेगवान गोलंदाज आई गावदेवी कोलिवली संघाचा, तेवढाच नामवंत फलंदाज सचिन. आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक, अर्ध 50, पहिल्या 50 धावा त्याच्या नावावर आलेले आहेत. तोच आज सचिन भोईर. पहिल्या चेंडूवर चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धावाने अकाउंट ओपन करतो सचिन. धावसंख्या 1. आजच्या दिवसामध्ये 2 अर्धशतके आपल्याला पाहायला मिळाले. एक सचिन भोईर पॉवर शेलार संघाचा, त्याच्यानंतर NR बोरपाडा या संघाचा एक नामवंत फलंदाज बिंदास लसने. सचिन यांनी 50 धावा फटकवल्या आणि बिंदास लसने यांनी 53 धावा. त्याच्यानंतर आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली वैभव पाटील यांनी सुद्धा. एक वेळेस तो 45 धावावर, तर दुसऱ्या इनिंगमध्ये 48. बॅटची काढा घेऊन चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेने अडवण्यात यश आलेले. एका धावाने अकाउंट ओपन करतोय विजय. धावसंख्या झालेले 2. विजयजी पाटील बोरपाडा या मान्यवरांचं आगमन झालं. विनंती करतो आपण. अजय पाटील बोरपाडा आपण या मुख्य मंचावर आपला सन्मान होईल.
आणि या सन्मानाचा स्वीकार करा. एक धाव पूर्ण. 3 चेंडू टाकून झाले आहेत आणि 3 धावा दिले आहेत. अचूक टप्प्यावर गोलंदाजी हाताळतोय पोलार्ड. मला पोलार्ड नाव का दिले हे ग्रामस्थांनी, त्याचं उत्तर देताना हा पोलार्ड एक वेगवान गोलंदाज आई गावदेवी कोल्हिवली संघाचा पोलार्ड. एक उंचपुरा असा गोलंदाज पोलार्ड. हो, चेंडू जागेवरच घरंगळत राहिला. कुठल्याही प्रकारची धाव नाही. 4 चेंडूचा खेळ संपलेला. धावा झाल्या 3. लोसनर सामना आपण पाहतो आई गावदेवी कोल्हिवली वर्सेस पॉवर सेलार या 2 संघामध्ये. या संघातून जो विजय संघ होईल तो आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये खेळेल. पोलार्ड सामना करेल विजय. चांगलं क्षेत्ररक्षण कुमार दलवी याच्याकडून, परंतु एक धाव रोखू शकत नाही. चेंडू अडवण्यात यश आलं आणि त्याच्या दरम्यान एक संधी होती एक धाव घेण्याची आणि ती पूर्ण केलेल्या विजयाने. धावसंख्या 1 ने वाटलेले, धावसंख्या झालेले 4. पोलार्ड खेळी करणारे एक पॉवरफुल फलंदाज आपण पाहतोय सचिन भोईर. याची कडा घेऊन चेंडू हवेत. एक मोठ्या मासा गळाला लागतो की काय? हो, नक्कीच ढगोडच्या आसराला जाईल सचिन भोईर. बॅक टू पॅव्हलिन. बाले मामाच्या नावाचं गीत. आणि उद्याच्या दिवसामध्ये सुमित शेठ म्हात्रे या मान्यवरांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन होणार आहे. आपण NR बोरपाडा या संघाची जर्सी पाहतोय. तिच्यामध्ये स्पॉन्सरशिपमध्ये त्यांचं नाव आहे सुमित शेठ म्हात्रे आणि बंटी शेलके. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेला आहे वैभव पाटील. धावसंख्या 1 बाद फक्त 4. सामना करेल फलंदाज विजय. स्ट्रायकर विजय ना स्ट्राईक ललित आणि गोलंदाज वैभव. हो, चांगला चेंडू, वेगात टाकलेला चेंडू, भरमसाठ वेग पाहायला मिळतो. वेगावर स्वार होतोय. आणि क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देणारा आला ह्या मोठा षटकार. या फटक्याची आवश्यकता होती टीम सेलर संघाला आणि आलाय कोणाच्या बॅटमधून? ललित गुंदोलकरांच्या बॅटमधून. षटकाराने अकाउंट ओपन केले ललित यांनी आणि या षटकाराने धावा झाल्या आहेत किती तर 11. तसेच अर्षद खारीक सकाळी सुद्धा या मान्यवरांचं इथे आगमन झालं. विनंती करतो अर्षद आपण या स्पर्धेमध्ये
आपले सरचे स्वागत. हर्षद खारीक, तुमचा सुद्धा एक टुर्नामेंट थोड्याच दिवसामध्ये येते. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर 11. वैभव थोडीशी वार्तालाप करताना आपल्या क्षेत्ररक्षकांची. हा आलाय दुसरा षटकार. चांगली फलंदाजी केली. मगाच्या सामन्यामध्ये थोडासा उशिरा आला, परंतु आता मात्र, कारण त्यावेळेला उशिरा याचं कारण होतं, एका बाजूला सचिन सज्ज होता आणि 2 चेंडूवर 3 चेंडूचा सामना केला आहे ललित यांनी. 3 चेंडूमध्ये धावा जमा केलेत त्यांनी 12. धावसंख्या एकूण झालेली 17. एक बाद 17. हॅलो, डाव्या एसटीवरचा चेंडू खेळून काढलेला स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. धावसंख्या झालेल्या 18. दोन षटकाची समाप्ती. 9च्या सरासरीने धावा जमा करण्यात यश आलेल्या टीम पॉवरच्या संघाला 1 बाद 18. धावांची आवश्यकता 61. धावा झाल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18. आता 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मोठे फटके मारावे लागतील सामन्यात कमबॅक करायचं असेल तर पॉवरच्या संघाला. या सामन्यामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी आहे आई गावदेवी कोलिवली संघाची. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आलाय अनंता. मग आजच्या सामन्यामध्ये आपण बघितलं अनंत याला शेवटचं षटक हाताळण्यासाठी दिलं होतं. तर थोडंसं बदल, आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो व्हायलाच हवा आहे. अनंता अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. अगदी फलंदाजाला घेरून ठेवलाय अशा पद्धतीचं हे क्षेत्ररक्षण. हवे चेंडू हे क्षेत्ररक्षक आहे. बाद होते फलंदाज कोण? ललित गुंदोलकर. बॅक टू डगआउट. वर 2 गडी बाद झाले. नवीन बॅटर येतोय जयेश. ऍडव्होकेट निलेशजी तांदले या मान्यवरांचं आगमन झालं. मी विनंती करतो दादा, आपण अख्ख्या आमच्या मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा आणि आमच्या मंचाची शोभा वाढवा. निलेशजी तांदले. क्रिकेट पासून मित्रांनो कोणीही दूर नाही. डॉक्टर असो, वकील असो, पोलीस असो, कोणीही असो. खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि धावच्या रूपाने अजून एक गडी बाद. तू चल माया. अशा परिस्थितीमध्ये धावसंख्या झाले फक्त आणि फक्त 18. धावच्या रूपाने विजय बाद झालेले. देतो नयन. वैभव पाटील याला ठाऊक आहे, सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक असतो. जेव्हा आपण सर्कलच्या लाईनवर क्षेत्ररक्षक उभा करतो तेव्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये एक धाव
प्रयत्न असेल. हो, त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षक आणि पुन्हा एकदा धावचीत. काय क्षेत्ररक्षण दर्जेदार. ठोक डीजे. पद्धतीने क्षेत्ररक्षण लावले ना, तिथे एक धाव घेण्याच्या नादामध्ये 2 गडी आता धावचीच्या रूपाने बाद झाले. एक ऑफ साइड एक लेग साइड अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा गोलंदाज अनंता आणि नयने याच्या बॅटमधून चेंडू आलाच नाही. हा जातोय निर्धाव. धावा झाल्यात तर किती तर कोणाला सांगतोय. धावा झाल्यात फक्त आणि फक्त 18. म्हणजे या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही धाव दिलेली नाही. 2 गाडी धावचीच्या रूपाने बाद झालेले आहेत. हो 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 होगी तेरी दांडी गोल क्योंकि मेरा बॉलर है पावरफुल. फर्निचर उद्ध्वस्त. पाहूया अजून नवीन फलंदाज कोण येतोय. कल्पेश भानुशाली. आतापर्यंत एकही धाव दिलेली नाही अनंत यांनी. संघाचा संघनायक कसा असावा तर तो असा. या वर्षी वैभव यांनी ती धुरा अनंत याच्या खांद्यावर दिलेले. परंतु मगाशी नाणेफेक करण्यासाठी आला होता आमचा पोलार्ड. धावसंख्या फक्त ना फक्त 18. मिडन षटक जाईल का. प्रयत्न चालले होते. चांगला फटका आलाय. कल्पेशाच्या बॅटमधून एकच धाव. आणि या षटकामध्ये 3 गडी बाद केलेले आहेत. 4 गडी बाद केले ते एकूण. 2 धावचीत आणि 2 खात्यामध्ये गेले झेलच्या रूपाने. धाव दिले फक्त ना फक्त 1. धावा झाल्या 19. 18 चेंडूमध्ये फक्त ना फक्त पॉवर सेलर संघाने धावा जमा केल्या आहेत 19. आपली पॉवर दाखवता आलेली नाही या 3 षटकामध्ये. त्याचं कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या पोलार्डाने फक्त 4. 1 गडी बाद केला. दुसरं षटक वैभव पाटीलचं थोडंसं मागडं 14 धाव दिल्या. तिसरं षटक आता अनंत यांनी आणि 1च धाव दिले. चौथं षटक कोण येईल. शरद. पूर्ण कोलिवली गाव इथे सज्ज झालाय बोरपाडा नगरीमध्ये. एका बाजूला कोलिवलीकर पहा इशारा करतायत. आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर त्यांना. जबरदस्त. आणि एका बाजूला पॉवर सेलार. वाईट चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू वाईट हाताळलाय. सोडून दिला पुन्हा एकदा. पुन्हा दुसरा चेंडू लगातार वाईट. दिशाचे भटके तो पडेंगे फटके. फटक्याचे घाव सोसावे लागतायत टीम कोलिवली संघाला. आता मात्र चांगला चेंडू. पहिला चेंडू वेगात टाकण्याच्या नादामध्ये दिशामध्ये भरकटला होता. परंतु हा चेंडू सुंदर. धावा 21. पहा मी म्हटलं ना कसं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या संघाच्या संघनायकाने नक्कीच त्याची नोंद घेतील. कारण एक एक धाव तुम्हाला वाचवायची असेल ना तर सर्कलवर उभा राहून ती धाव वाचवता येणार नाही. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. थोडासा हवेत चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एका हाताने क्षेत्ररक्षण करून चांगली फेक केलेली 1 धाव. धावा झाल्यात 22.
अगदी कार्पेटच्या सहाय्याने आलेला हा चेंडू, ही एक धाव. मोठा फटका मारण्याची संधी देत नाही. आतापर्यंत माझे गुणलेखक सांगतात की 2 जर षटकार सोडले ना ललित गुंदोलकरचे, तर कुठल्याच फलंदाजाच्या बॅटमधून दुहेरी किंवा चौकार षटकार आलेला नाही. हो, चेंडू आधी पिच झाला जमिनीवर, त्याच्यामुळे झेल पकडू शकला नाही, परंतु डॉट हे महत्वाचे आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवर. धाव संख्या स्थिर फक्त 23. आणि यष्ट्यांच्या वरून जाणारा चेंडू, षटकांची समाप्ती होते. 4 धावसंख्या झालेले 23. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. टीम मध्ये 48 धावा. मॅन ऑफ द मॅच वैभव पाटील. हॅलो, स्मृती चषक 2025 मध्ये आपले सहर्ष स्वागत. मी विनंती करतो भरतजी माले साहेबांना की आपण अगदी सन्मानाने या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. मॅन ऑफ द मॅच वैभव. तुकारामजी खारीक आणि तानाजी शेलके या मान्यवरांना विनंती करतोय हा सामनावीराचा पुरस्कार वैभव पाटील याला देऊन त्याला सन्मानित करायचंय. चांगली फलंदाजी, 48 धावा फटकवल्या. 2 धावापासून वंचित राहिला अर्धशतकासाठी. आम्हाला या सामनावीर पुरस्कार आम्हाला लाभलेला आहे. सन्माननीय गुरुनाथजी डोंगरे आणि वैभव डोंगरे, सद्गुरू कृपा कटपीस सेंटर यांच्या मार्फत त्यांचे सुद्धा मनापासून आभार. 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे वैभव. पप्या शेट यांच्याकडून आलेले हे 2 षटकारासाठी. नरेशजी माळे साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक स्वीकारताना वैभव. आणि आता सामना होईल टीम NR भोरपाडा आणि टीम रियान स्पोर्ट चावे. या सामन्याचं पहिल्या फेरीचा धावता समालोचक, माझे सहकारी समालोचक, अगदी प्रथमच या दोघांची भेट झालेली आमचे उमेशजी पाटील.
स्पोर्ट चावे विपक्ष NR बोरपाडा नाणेफेक जिंकलेले आहे चावे संघाने. तर NR बोरपाडा या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले आहे. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. बिंदास लसणे त्यांच्या समवेत प्रतीक आणि गोलंदाजीसाठी